आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी। DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत। दरम्यान शिवाजीनगर येथील निवासस्थानाहून अजित पवार सर्किट हाऊसकडे जात होते, त्यावेळी त्यांना संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वाराचा अपघात झालेला दिसला। हे पाहून त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून दुचाकी स्वाराला मदतीचा हात दिला। तत्पूर्वी अजित पवार यांना सकाळीच प्रशासकीय आढावा बैठकींना सुरुवात करायची असल्यानं ते आपल्या निवासस्थानावरून अगदी 6च्या ठोक्याला बाहेर पडले। आपल्या शासकीय वाहनातून जात असताना संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वाराचा अपघात झालेला दिसला। त्यांनी त्वरित आपला ताफा थांबवत अपघातग्रस्त व्यक्तीची चौकशी करून त्यांना धीर दिला। कुठे लागले तर नाही ना अशी विचारपूस करत त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी अपघात कसा काय झाला असं अजित पवार यांनी दुचाकी स्वाराला विचारलं। त्यावर रिक्षा आडवी आल्यानं किरकोळ अपघात झाला, परंतु केवळ हाताला खरचटली असल्यामुळे काळजीचं कारण नाही, मी ठीक आहे असं दुचाकी स्वाराने अजित पवार यांना सांगितले। अपघातग्रस्तांवर संचेती रुग्णालय प्राथमिक उपचार करा अशा सूचना अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या व आपल्या पुढील कामासाठी ते रवाना झाले। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अजित पवारांच्या या मानवतावादी कृतीचं सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे। इथं याच्यात संचेतीत घेऊन जा ना, दवा संचेती ना घेऊन जातो। DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, नाशिक। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।